आजचा दिवस फक्त एका बाळाच्या जन्माचा नाही, आज एका आईच्या सामर्थ्याचा, तिच्या प्रेमाचा आणि तिच्या धैर्याचा उत्सव आहे. वुमन्स डेच्या या सुंदर दिवशी आमच्या आयुष्यात नव्या जीवाचं आगमन झालं. मिस करून खूप जास्त बाळाने पोटात बसलं. रोजचा एक दिवस. आता ठीक आहे, अजून डेट जवळ येते. जितकं डिलिव्हरीच्या जवळ येतो तितकंसं म्हणजे जे मध्ये मध्ये थॉट यायचे, सगळं नीट होईल ना. टेन्शन यायचं, सोबत असं पण वाटायचं ठीक आहे आता या पॉईंट नंतर आपलं बाळ आपल्याकडे असेल. बेस्ट फिलिंग यासाठी की आमच्या दोघांचं आहे. इट्स अ वे ऑफ proving that you love each other unconditionally. Having your baby in this world. तुमचं बाळ असणं खूप मोठी पावती असं वाटतं आम्हाला. आज एक डॉक्टर पेक्षा एक ऍक्च्युली होणारे आई बाबा म्हणून ती फिलिंग खूप जास्त वेगळी आहे. म्हणजे या सगळ्या प्रवासात सहन केलंय, रोजचे इंजेक्शन, गोळ्या, सगळं. आजचा दिवस खरं तर तिच्या मेहनतीचा आहे आणि ऑब्व्हियसली आमच्या घरचं पहिलं बाळ आहे. घरचे सगळेच खूप एक्सायटेड आहेत आणि होपफुली सगळं नीट होईलच. आय थिंक श्रीकांत इज द मोस्ट एक्साइटेड. त्याला खूप आधीपासून बाळ हवं होतं. त्याला बाबा व्हायचं होतं. त्याने मला आई होताना बघायचं होतं. त्याला त्याच्याशिवाय इम्पॉसिबल होतं. इतका सपोर्टिव्ह, इतकं अंडरस्टँडिंग, इतकं प्रेमळ व्यक्ती असणं तुमच्या आयुष्यात खूप नशीब लागतं. आणि थँकफुली मी ते नशीब घेऊन आले. आमच्या दोघांचं स्वप्न आहे बाळासाठी फक्त इतकं की सुखरूप बाहेर येऊ दे, सुखरूप या जगात श्वास घेऊ दे पहिला, आणि हळूहळू जसं इव्हॉल्व्ह होईल तसं चांगलं व्यक्ती बनू दे बस. बाकी ते त्याचं नशीब असं. खूप वेगळी फिलिंग आहे मला. म्हणजे लोक असं म्हणतात की कसं करणार श्रीकांत, किंवा अरे तुम्ही कसं करताय सर, स्वतःच्या बायकोचं स्वतःचं बाळ असेल. बट आय फील की यापेक्षा बेटर सर्जन नाही मिळणार मला, जो ऍट द सेम टाइम खूप स्किल्ड आहे, ऍट द सेम टाइम खूप काळजीने त्या गोष्टी करेल. आज तुम्ही बघायला येणारा प्रत्येक व्यक्ती कदाचित आमच्या प्रेमासाठी आलेला आहे. सगळ्यांना एक्साइटमेंट आहे. आजचा दिवस बाळाला हातात घेणं ही सेकंड मोस्ट स्पेशल गोष्ट असेल आमच्या आयुष्यातली. खूप छान वाटून राहिलं. खूप एक्साइटमेंट आहे किंवा मुलगा मुलगी वॉटेवर पण सुदृढ चांगलं व्यवस्थित यावं. आज वहिनींची डिलिव्हरी आहे. पूर्ण फॅमिली आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहे, कारण आमच्या धुमाडे फॅमिलीतलं फर्स्ट बेबी येणार आहे घरी, आणि स्पेशली मी काकू होणार आहे, त्यामुळे खूप जास्त एक्साइटमेंट आहे. केसेस तर असं वाटतं आहे गर्लच होणार, आणि गर्ल झाली पाहिजे कारण आम्हाला गर्ल खूप असं वेट आहे आम्हाला की आम्हाला गर्ल हवी आहे. जेव्हा ते बाळ घेऊन येतील तेव्हा आम्हाला खूप म्हणजे कांट एक्सप्लेन की एक मदर 9 महिने काय फील करते हे फक्त त्या मदरलाच कळते. कारण की पोटामध्ये काय काय चेंजेस होतात, बॉडीमध्ये काय काय चेंजेस होतात, मूड स्विंग्स, हॉर्मोनल चेंजेस, बस. आणि त्या सगळ्या कष्टामधनं जेव्हा एक फळ चांगलं भेटते तेव्हा खूप म्हणजे मला तरी वाटते की देवाचाच अवतार असू शकते. म्हणजे एक देवीच अशी जे बाळ म्हणजे पोटातमध्ये वाढवून एक नवीन पिढी तयार करते. म्हणजे ते आमच्या घरातलं जे पहिलं बाळ आहे ते म्हणजे असं आनंद असं सांगताच येणार नाही. मुलगा मुलगी असं काहीच नाही. आमच्या घरामध्ये मुलीची खूप ओढ आहे, कारण आम्ही वाटतं आम्हाला की मुलगी आली. 3 भाऊ आहोत. शेवटी आईला पण एक मुलगी पाहिजेच होती, बट झालो आम्ही 3 भाऊ. पण आमच्या तरी घरामध्ये मुलीची खूप जास्त म्हणजे हाऊस म्हणता येईल.
गरज नाही म्हणता येईल, बट हाऊस खूप जास्त आहे आम्हाला. म्हणजे तो लाड करायचा आहे मुलीचा, बाकीच्या बाळांचा करतो, पण एक स्वतःच्या घरातलं बाळ म्हणून आम्ही खूप लाड करणार आहोत. तर बेटर आहे, मला तरी मुलगीच पाहिजे. दादाला झाली तर चांगली, नाही तर मला तरी भाऊ मुलगी. खूपच छान वाटते ना, नवीन बाळ येत आहे, आपल्याला आनंदच होतो ना. एक तर खेळणं आपल्यासोबत येणार आहे, समजा खेळायला कोणीतरी माझ्यासोबत येणार आहे. मला तर खूपच आनंद होतोय, माझ्या मुलीचं पहिलं बाळ मला बघायला मिळणार आहे. I'm super excited from the day one because I know before conception, till the time of conception and after conception what is gonna come. So I'm super excited, as well as I'm gonna increase their excitement कि क्या होने वाला है, क्या लाने वाला है. By bringing काजू कतली. Yeah, since we have it vested from childhood, I'm super excited and just waiting for day one कि कब होगा और कब नहीं. और अभी भी मॉर्निंग से रात भर सोई नहीं है, वही एक्साइटमेंट में and just waiting for surprise. होपफुली उन दोनों को जो चाहिए वही है, बेबी गर्ल. बट स्टिल सर को ज़्यादा पता होगा. डेफिनेटली ऑल आर एक्साइटेड, देयर इज न्यू एडिशन टू द फैमिली. और अभी मतलब एक्साइटमेंट में ज़्यादा कुछ बोल भी नहीं रहे, जस्ट वेटिंग. अतिशय आनंद होत आहे आणि आम्हाला खूप आतुरता आहे की श्रीकांत सर आणि पल्लवी मॅमचं पहिलं बाळ म्हणजे आज आम्हाला बघायला मिळणार आहे. I want to show you baby. This is the baby who is gonna come. सनईचा उघडा वाजे तुतारी. आवाज आला का ग पल्लवी? जा आता बेबी येते तुझ्याजवळ. सनईचा उघडा वाजे तुतारी. रांगोळ्याही काढा दारी. हारा फुलांनी सजवा घरट. सुखाचा रंग वाऱ्यावर उडत. कोकिळ गाण गात सांगे ग. मुलगी झाली हो घरात, लक्ष्मी आली ग. आम्ही ज्या गोष्टीचा वेट करत होतो ते झालं शेवटी. आभाळ सार रंगलं ग. सुखान भरली ओंजळ. पायात घालून पैंजण ग. टाकेल इवल पाऊल. आईची सावली ती बाबाची लाडली. रामाची जानकी अंती यशोदा देवकी. सरसुखाची धावून आली ग. मुलगी झाली हो घरात, लक्ष्मी आली ग. मुलगी झाली हो घरात, लक्ष्मी आली ग. journey, it was journey. Beautiful journey it was. After singer, I feel सगळं वर्क मी रेडी नव्हते. मला अजूनही जेवढ्यांना म्हटलं मी आई कशी होईल मी, बट आय थिंक ती फिलिंग आली आहे माझ्या घरात.